राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं रंगपंचमीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली। रंगपंचमी खेळल्यानंतर आंघोळीसाठी गेलेल्या शाळकरी मुलाच्या पायात मासे पकडण्यासाठी लावला जाणारा लोखंडी गळ घुसल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली आहे। तुरंबे गावातील गंधर्व मदन एरुडकर हा शाळकरी मुलगा रंगपंचमी खेळल्यानंतर मित्रांसोबत अंघोळीसाठी दूधगंगा नदीकाठी गेला होता। नदीपात्रात मासे पकडण्यासाठी लावलेला गळ त्याच्या पायात खोलवर घुसला। अचानक झालेल्या या प्रकारामुळे गंधर्वला तीव्र वेदना सुरू झाल्या। घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी गळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गळ खोलवर अडकल्यामुळे तो बाहेर निघत नव्हता। अखेर त्याला खाजगी दवाखान्यात नेण्यात आलं। भूल देऊन पायात घुसलेला गळ काढण्यात आला। दूधगंगा नदीत गळ टाकून मासेमारी करण्याचं प्रमाण वाढलंय। नदी घाटांवर मासे पकडण्यासाठी गर्दी असते। मासेमारी करून झाल्यानंतर काही जण हे गळ नदीपात्रात टाकून जातात, त्यामुळे आंघोळीसाठी किंवा पाणी भरण्यासाठी जाणाऱ्यांना आणि जनावरांना त्याचा धोका पोहोचतोय। स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नदी घाटांजवळ ज्या ठिकाणी लोकांची ये-जा असते त्या ठिकाणी मासेमारी करण्यास बंदी घालावी अशी मागणी होती आहे।